तर आतापर्यंत आपण तुरीच्या शेंगांपासून तुरीचे जे दाणे आहे त्यांच्या खूप साऱ्या रेसिपीज बघितलेल्या आहे। आज मी पुन्हा एक नवीन रेसिपी शेअर करतोय। तर आज आपण तुरीच्या दाण्यांपासून डाळ भाजी कशी बनवायची तेच बघतोय। तर कशी करायची, तर त्यासाठी 1 कप तुरीच्या शेंगांचे दाणे घेतलेले आहे। तुरीच्या शेंगा आजकाल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागात मिळतात। दाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। अर्धा जुडी पालक, आलं, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, कढीपत्ता आणि 1 गावरानी टोमॅटो घेतलेला आहे। तुरीचे दाणे कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये 1 कप पाणी घालून साधारण 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। डाळ भाजी करिता जशी तुरीची डाळ शिजवतो त्याचप्रमाणे दाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। जर धीरज किचन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। 3 ते 4 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर दाणे जर शिजले असतील तर हे आपल्याला आता मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी घातलेलं आहे। जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार ॲडजस्ट करायचं। गॅस पुन्हा सुरू करून यामध्ये बारीक चिरलेली पालक घालायची आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालायचा आहे। पालक व टोमॅटो हलकसं सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पालक दाण्यांबरोबर किंवा डाळीबरोबर कुकरमध्ये शिट्ट्यांवर न शिजवता असा वरतून घालून शिजवला तर त्यातील जीवनसत्व बऱ्यापैकी राहतात आणि भाजी सुद्धा हिरवीगार राहते। टोमॅटो हलकेसे सॉफ्ट झाले की गॅस बंद करून द्यायचा। आता आपल्याला याला एक फोडणी द्यायची आहे। त्यासाठी कढाईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की पाव चमचा मेथीदाणे, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची। त्यानंतर अर्धा बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचे पानं घालून थोडा वेळ परतवून घ्यायचं। पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून आणखीन थोड्या वेळ आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कांदा हलकासा सॉफ्ट झाला की यामध्ये 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा काळा मसाला, 1 चमचा तिखट आणि बाइंडिंग करता 1 चमचा बेसन घातलेला आहे। हे थोड्या वेळ तेलामध्ये परतवून घ्यायचं। मसाला चांगला शिजला की घोटलेले दाणे व पालक यामध्ये घालायचे आहेत। मिक्स करून घ्यायचं। भाजी दाटसर वाटत आहे त्यामुळे आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता। वरतून चवीनुसार मीठ हे मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तुरीच्या दाण्यांपासून सर्व रेसिपीज करून झाल्या असतील तर ही एक नवीन रेसिपी नक्की ट्राय करून बघाल। खायला खरंच खूप रुचकर लागते। तुरीच्या दाण्यांच्या रेसिपीज मध्ये आपण तुरीच्या दाण्यांची आमटी, आळण, सोले वांगे, सोले भात, कचोरी अशा बऱ्याचशा रेसिपी बघितलेल्या आहेत। तसेच सर्वांची आवडीची तुरीच्या दाण्यांचे कढी गोळ्याची रेसिपी सुद्धा बघितलेली आहे। तर त्या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा आणि ही रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करून बघा। एक उकळी आल्यावर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम ही भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा मग रोडगे, बिट्ट्या, बाटी जेही तुम्ही करत असाल त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। एक नंबरच लागते। तर इथे रोडगे केलेले आहे, याला आम्ही पानगे सुद्धा म्हणतो। तर याबरोबर ही भाजी डाळ भाजी खूप छान लागते। नेहमी आपण तुरीच्या डाळीपासून डाळ भाजी करतो, पण एखाद्या वेळेस हिवाळ्यामध्ये ओल्या तुरीच्या दाण्यांपासून सुद्धा करून बघा। नेहमीच्या चवीपेक्षा थोडी वेगळी चव। तर नक्की ट्राय करून बघा। कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर अशा मस्त मस्त रेसिपीसाठी बघत राहा, घेत राहा आस्वाद महाराष्ट्राचा। फक्त कुठे, तर धीरज किचन मराठीमध्ये। धन्यवाद।